कर रहा है मेरे को बोला ये उठाने के लिए तू ऋषिकेश हाथ लगाया। आज फायनली न्यू ब्लॉग बरोबर आम्ही आलो आहेत। सो करेक्ट दुपारी बरोबर 11 वाजेला आम्ही घरून निघालो। कोणताही रश नाही, फक्त एक छोटासा ब्रेक घ्यायचा होता। थोड्या वेळातच आम्ही भाऊच्या धक्क्याला पोहोचलो आणि तिथून आमचा पाण्यातून होणारा प्रवास सुरू होणार होता। तर अशी आमची ही गाडी याच्यात जाणार आहे। जाने वाले चलो वाले बाबा ना काय बोलतो बुलेट सोबत जेव्हा बोटवर चढत होतो तो मोमेंट खास होता, कारण प्रत्येक प्रवास आठवणी घेऊनच सुरू होतो। कर रहा है मेरे को बोला ये उठाने के लिए तू ऋषिकेश हाथ लगाया। ते रेकॉर्ड केलं होतं का? हां, फ्रायडे असल्यामुळे इतकी गर्दी नाही होती। हॅलो, हाय, वेलकम बॅक टू आवर चॅनल। मी प्रणाली आणि मी प्रसाद। वेलकम टू पीएनपी डायरीज आणि स्वागत आहे तुमचं पीएनपी डायरीज मध्ये एका नवीन ॲडव्हेंचर साठी। सो आता आम्ही M2M फेरी ही बुक केली होती, बट ती कॅन्सल झाली। कशामुळे कॅन्सल झाली हो? आय थिंक आम्ही मुंबई भाऊचा धक्क्याहून मांडव्याला जाणार होतो, पण झालं असं की भाऊचा धक्का या ठिकाणी मांडव्याला गाळ झालेला आहे, त्याच्यामुळे आमची फेरी तर 11:20ची होती, 8चीच फेरी गेलेली नव्हती। तर आम्ही इन्क्वायर केलं थोडं आजूबाजूला आणि त्यांनी सांगितलं की अलिबाग पासून दूर रेवस म्हणून अजून एक पोर्ट आहे, तिकडे फेरीज जातात। तर ऑन दी स्पॉट आम्ही ठरवलं की आता मग रेवसला जायचं आणि त्याचे तिकीट्स वगैरे घेतले आणि करंटली आम्ही बोटमध्ये आहोत। आणि तुम्हाला मी एकदम सुंदर असं नेचर दाखवते आज या फेरीच्या याच्याने। हे बघा, कोणते बर्ड्स म्हणतात यांना? सिगल। सो हे बघा, आणि आमचे साहेब ॲज युजल मोबाईलवर आहेत आणि आय एम थिंकिंग दॅट की तिकडे हे सगळं नेटवर्क कम्प्लिटली बंद असेल तर खूप छान होणार। माझ्यासाठी ही ट्रिप खूप बेस्ट जाते जिथे मोबाईलचं कनेक्टिव्हिटी कम्प्लिटली बंद असते। अगं ऑफिस मधनं कॉल्स येतात, मेसेजेस येतात। आय एम पर्सनल असिस्टंट टू जॉईंट कमिशनर, त्याच्यामुळे बिझी असतो मी। हो, बट जेव्हा सुट्टी असते तेव्हा तर मला असं वाटतं ना की तुम्ही मला टाइम दिला पाहिजे। आज सुट्टी नाही पाहिजे, सुट्टी तुम्ही स्पेशली माझ्यासाठी काढली आहे आणि मी खूप लकी समजते ह्या गोष्टीला की तुम्ही इतकं तरी माझा विचार करतात। अहो, या बाजूने या ना माझ्या मागून। अरे वाटतंय मला। गाणं चालू झालं। तर आमच्या फेरीमध्ये खूप छान छान असे गाणे चालू होते। तसंच त्या गाण्यांच्या कॉपीराईटमुळे मला हे म्युझिक ऑफ करावं लागलं। समुद्रातून फेरीचा प्रवास म्हणजे फक्त एक जर्नी नाही, तर तो अनुभव असतो।
आजूबाजूला पाणी, हळूवार वाहणारा वारा आणि लाटांचा आवाज हे सगळं मनाला खूप शांत करतं. अलिबाग हे मुंबईजवळ एक सुंदर असं कोस्टल डेस्टिनेशन आहे. इतिहास, निसर्ग आणि शांतता हे तिन्ही एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतात. तर मला ह्या बर्ड्सला खाऊ घालताना फार भीती वाटत होती, कारण की त्यांचे हातावर बसताच ते चोच लागेल किंवा त्यांचे नेल्स लागतील ह्या भीतीने मी खूप अशी मन घट्ट करून, मला आवडतं फार वाटते खाऊ घालायची, पण भीती पण तितकीच होती. पण तरी मी खूप एक्साइटिंगली हे खाऊ घालत होती. आणि नेमकं झालं असं की जेव्हा कॅमेरा ऑफ झाला आणि त्यांनी खाल्लं, सो ते काही याच्यात कॅच नाही झालं. खाली बसून आम्ही फक्त लाटांकडे पाहत होतो. वारा केसातून फिरत होता आणि वेळ जणू थांबली होती. सो फायनली आता आपण पोहोचलोय रेवसला. हे समोर आपल्याला दिसतंय रेवस पोर्ट. हो, आता इथून साधारणतः 25 किलोमीटर अलिबाग बाईक राईडवर. एक तासाचा प्रवास होता ना आपला. एक तासाचा पोहोचलो बाबा फायनली. चला आता पाहू पुढे काय करायचं ते. सो प्रणाली, कसं वाटतंय तुला? खूप छान पोहोचलो आता आपण. अजून नाही पोहोचलो आपण, अजून 25 किलोमीटर बाईक वरती जायचं आहे आपल्याला. पण इथे तर उतरून आता वॉटरवेचा झाला आपला प्रवास. आपल्या बाईक्स घ्यायच्यात वरून. एकच बाईक आहे आपल्याकडे, बाईक्स नाही. हा तेच बाईक. खरं दादा आता तुला घेतलं मी उतरताना, मला नाही घेतलं स्वतःला. बाईक घ्या आता. सो फायनली आमची बाईक आली आहे. की जेवण करायचं आहे, आधी Seafood. जेवण करू. शोधावं लागेल बाबा इकडे, विचारू आता. आता चार्जर पाहावं लागेल आणि मग पुढं. दादा, चांगलं हॉटेल कुठलं आहे इकडे सी फूड वगैरे साठी जवळपास? नॉन व्हेज सी फूड. सो फायनली आता आम्ही पोहोचलोय आणि इतकं शांत वाटतंय. हो, किती पीसफुल वाटतंय ना इथे. तुला तर काय, दर सॅटर्डे संडे पण येऊ शकते तू, चान्स मिळाला तर. हो खरे. तुम्ही आणणार तर? का नाही आणणार बाबा, अब बोले तो सही. किती टाइम घेते घरी व्हायला? किती टाइम घेते ते ready व्हायला? पॅक करते मी ते. बरोबर आहे का? बरोबर, एकदम भारी दिसतंय. असं वाटतंय खूप मोठा डागा टाकायला चाललेली बँकेवर दरोड. रेडी फॉर इट अनदर एडवेंचर. चलो फिर. कुठं जायचं आपल्याला स्टार्टिंगला? पाहू आता, जेवण वगैरे करू स्टार्टिंगला, त्याच्यानंतर आपलं डेस्टिनेशन होईल. ओके. कधी कधी कुठे पोहोचायचं यापेक्षा कसं पोहोचतो हे जास्त महत्त्वाचं असतं, नाही का? हा प्रवास फक्त एक ठिकाणाकडे जाण्याचा नव्हता, तर स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याचा होता. रस इज मॅन्डेटरी. ते किती सेल्फिश हसबंड आहे माझे. रस त्यांना इतका फेवरेट आहे की त्यांनीच पहिला क्लास घेतला. मी सेल्फिश तर बोलून दिलं, पण त्यांनी हायजीन पर्पजसाठी मला यूज अँड थ्रोचा ग्लास सांगितला होता. फॉर यू. ते जायचं ठरवतोय आपण. आधी आपण रूमला जाऊ आपल्या हॉटेलला, त्याच्यानंतर मग जेवणाचं पाहू. ओके चल. चलो. सो आम्ही फायनली पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशनला आणि आपण पाहू शकतात ग्रीनरी वगैरे छान आहे अगदी इकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगाव बीच फक्त 1 मिनिट दूर इकडून, वॉकिंग डिस्टन्स वरच आहे. त्याच्यामुळे आमचं वाटतंय प्लॅन सक्सेसफुल होईल. आता पाहूयात कसं होतं ते. आणि अलिबाग नंतर मी विचार पण नाही केला होता, म्हणजे प्री वेडिंग शूट आमचा इथेच झालेला झाला होता. बरोबर की पुन्हा येऊ असं तुला वाटलं नाही? मी घेऊन येईल तुला. होता. बिलकुल नव्हतं वाटलं मला, कारण की म्हणजे असं मला आधीच सांगितलेलं होतं की कामाचा व्याप राहतो,
टाइम मिळेल नाही भेटणार. पण मिळाला ना, हो. चालेल, पाहूयात मग, एक्सप्लोर करूयात अजून. बोला काय बोला, चला जेवायचंय आता. Fish काय खाऊ. फिश दोघी तिघी दिवसच खाणार ना मग आता? नाही हो, दोघी तिघी नाही चालणार. खा बाबा. का म्हणजे? अरे अलिबाग सारख्या ठिकाणी आली तो फिरायला आणि पौर्णिमा पाळण्याचा का विचार करतोय? नाही, तसं नाही चालत. तू नको खाऊ, मी अरे खाईन. नॉनव्हेज तर बिलकुल नाही चालणार. चालतंय चालतंय नाही, व्हेज खाऊ आपण ठीक आहे, काहीतरी. पाहू पाहू आपण, पाहू 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 काय करायचं ते. सध्या तरी खाऊ शकतो ना आपण आता. हा, आता. मग आता चल. तसं आपण रँडमली जातोय, कुठे जायचंय ते माहिती का? तू ते युट्यूब वर पाहिलेलं आहे का, कोइन बाय? हो, गोळीबाईचं पाहिलं. बस मग तिकडे चाललोय आता आपण. अरे वा, पाहू आता, इतकं लोक सांगतात कशी किती काय छान आहे यार. पण हे बघा ना, सगळे लेन्स तुम्ही बघू शकतात. मस्त सायलेंट आहे सगळं वातावरण इथलं. मस्त वाटतंय मला, अगदी छान. हो ना, मुंबईच्या रशपेक्षा तर हे खूप छान पीसफुल वाटते इकडे आल्यावर. मलाही. अरे वा. गर्दी बघ. वेटिंग इज दे. असं वाटतं मला. वाटतं वेटिंग. वेटिंगच आहे वाटतं. कसं आहे का? विचारलं पाहिजे. विचारतो. सो आम्ही आलो इकडे आता कोइन बायला, पण इकडे इतकी रश आहे, फ्रायडे असून सुद्धा कपलसाठी अर्धा तास वेटिंग. 40 नंबर आमचा सिरियल नंबर आहे. आता पाहू अर्धा तास होतात की 1 तास होतो त्याचा. सिल्वर बटन. कुठे? YouTube. हा, हाच सेटअप असेल तो. काय म्हणते? हाच सेटअप असेल अच्छा अच्छा, त्यातला. असं करतो. दिसलं का? 1 मिनिट हा. तर गाईज आम्ही आमचा सेटअप असा हा पूर्णपणे लावलेला आहे. आणि आमचा लक पण असं की टेबल इतका हलणारा मिळालेला आहे आम्हाला, तर जैसे तैसे हम ऍडजस्ट कर रहे हैं पहली बार. फक्त मेमरी फुल नको व्हायला. हो, आता तो विषय. तुला आजच अपलोड करावा लागेल, तर पहिला पार्ट तुझ्यासाठी मग खाली करावं लागेल परत. हा, बघू आपण तसं जे पॉसिबल होईल तसं. कारण की आपण जर डिटेल व्हिडिओ देतोय तर तो व्हिडिओ फार मोठा होतो, तर मग ते पार्ट्स मध्ये गेलेलंच चांगलं. मलाही वाटतं तसं. देऊ आता ऑर्डर घ्यायला येतील तेव्हा. काय खायचंय? जे तुला खायचंय ते खाऊ घाल तुम्हाला. माझी काळजी नको करू. इट्स युअर चॉईस. तुझ्या हाईटमुळे मला फार वाकून बसावं लागतं, असं नाही वाटत आहे का तुला? अहो, मी याच्यासाठी केलं की ते काही डिश आली तर ते खालचं लगेच करता येईल मला. स्वादिष्ट होतात फक्त. मी स्वतः सुद्धा अशी वाकून आहे, नाही तर मी पण अशी बसेल ना. तुझा ऍटलीस्ट चेहरा तरी दिसेल, मला काहीच नाही दिसणार, फक्त मान. ते आलं पण सोलकडी येऊन गेली, मला वाटतं शेवटी सांगायला पाहिजे. हा, अहो पण ते बोलले ना ऑर्डर घ्यायला पण खूप वेळ लागतोय आणि तशी ठसका झाला. छान होते. अहो, टेस्ट खूप छान असेल. इकडचंच आहे ना ते.
तुला आवड कस का नाही आला ठीक तुमचं काही एंटेक काम असतं. मी चव घेऊन पितो पूर्ण हे माझं झालं. सो मी मागवलं होतं कोकम सरबत आणि माझं मी ट्राय करून दाखवतो. बघा बरं हे कसं आहे. मी जे मागवलं ते जास्त भारी होती दोघं पण छान आहे. मला हे खूप आवडलं. दोघे पण आवडले मला. ऍक्च्युली सो गाईज बघा आमचं पुढे आलेलं आहे आणि टेस्ट करून तुम्हाला याचा रिव्ह्यू नक्की देऊ आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये की हे वर्थ इट आहे की नाही ते. सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, पॉपलेट फ्राय 3 फ्राय मागवलेत आम्ही. करायची का मग सुरुवात खायला? हो. आता मग आपण सो गाईज साहेब बघा काय खाते. काय टेस्ट केली तुम्ही? कोळंबी तर कोळंबी ही खूप भारी. खूप छान आहे. म्हणजे रवा फ्राय नाही आहे. फुल मसाला कोटिंग आहे व्यवस्थित तव्यावर फ्राय केलेली. तर खरंच खूप वर्थ इट आहे इकडे येऊन हे खाणं. सब कुछ तो खा लो पहले फिर बताना आराम से. माईक कौन आहे ना ऑन. माझं येऊन सो मॅडम कसं वाटलं मग? छान होतं. वर्थ इट आहे इथे येणं. यार- रश खूप असते. आपण दाखवायला पाहिजे होतं की 4:30 वाजलेत आता आणि हॉटेल ऑलमोस्ट खाली झालेलं आहे कारण 4 ते 8 वाजता त्यांचा ब्रेक असतो. हो. त्याच्यानंतर 8ला रिओपन होतं ते. मला आणि खूप आवडलं पण. हो जेवण छान होतं. सुरमई पण छान होती, पॉपलेटही छान सगळ्यात होतं. छान तर मला प्रॉन्स आवडले. मस्ट ट्राय. आणि सोलकढी आणि हे पण खूप छान होतं. इन शॉर्ट तर म्हणजे सर्वच छान होतं आपण म्हणू शकतो असं. खूप मस्त होतं. आणि मेन इम्पॉर्टंटली मला सांगायचं आहे की थांब आपण पुढे जाऊ. इकडे चाललं चाललं. बोल ना. सो मेन इम्पॉर्टंटली एक गोष्ट सांगायची आहे मला. तर तुम्ही त्या ताईंना पाहिलं का? म्हणजे इतकं फेम मिळालंय त्यांना युट्यूबमुळेच मिळालंय सगळं. बट खूप डाऊन टू अर्थ होतं. इतके डाऊन टू अर्थ की कोणीही त्यांना सांगितलं ताई 5 मिनिटं येतात का? काहीच नाही त्यांच्या चेहऱ्यावर. आता तेही कामात होते. इतकी पब्लिक त्यांच्या हॉटेलला जर एव्हरीडे येते स्टील ते खूप छान त्यांनी हँडल केलं सगळ्यांना. मस्त सगळ्यांना फोटो काढू दिले. सर्वांसोबत 2 शब्द बोलले. खूप छान. खूप छान खूप छान. आता मग पुढे काय करायचं प्लॅन नेक्स्ट? आता रूमवर जाऊ फ्रेश हो की जायचं आपण बीचवर. तू सांग. आता तो पेट पूजा भी हो गई. चलो फिर का पे आप जहाँ पे बोलो. सो वी आर बीच रेडी नाउ. पण मॅडम अजून बिझी आहेत घर बंद करण्यामध्ये, रूम बंद करण्यामध्ये. चला लवकर. आल्यात घे. माझे हेअर टाय कारण की परत परत गाडीवर ते केस खराब होतात. आणि आता जाऊ. किती ग्रीनरी यार या रूम कडे. आणि एकदम वॉकिंग डिस्टन्स वरच बीच आहे हे इकडनं. पलीकडे बीच आहे. स्टील बघा किती रश आहे यार. तो बंदच नव्हता केलेला. आता चालू आहे चालू आहे. चल. सो गाईज मला एक समजतं इथे आलं की मीन्स स्टॉल्स पासून तर जेवणापासून नाश्त्याचं सगळी अरेंजमेंट इथे होऊ शकते. जर आपण नाही का आता रॅन्डमली आपण तयारी केलेली आहे. तुम्ही एकदम ऐन वेळेस येत आहेत. स्टील आपल्याला राहायची अरेंजमेंट पासून तर ते लोक आपल्याला भरपूरसे असे थाळीज पण प्रोव्हाइड करतात नाही का. हो हो. इकडे
चांगलं आहे का तसं हा, आणि म्हणजे असं काही तुम्हाला एकदम स्पेसिफिक असं प्लॅन करून यायची नाही, काही नाही, गरज नाहीये. इम्प्रॉम्प्टू तुम्हाला जेव्हा वाटतंय की आता जावं असं त्या टाइमला आपण इकडे येऊ शकतोय. बरोबर. चलायचं मग बीचवर, छान आहे ना. घ्या ना. घेतलं ना मी, सर्व घेतलं. स्माइल करून दे. तुझ्या स्टोरेजची कमाल वाटते आज मला. चांगलं टिकतंय का ते? सो फायनली आलो आपण इथे. तर काही आमची प्री वेडिंगची शूट इथेच झालेली आहे. कोणीच नव्हतं त्यावेळी. हो, आणि पाऊस होता. हो ना. आपण शूट करत होतो नाही का, आणि बीच सुद्धा दिसलेली ती रिअल आहे त्याच्यातली प्री हो, वेडिंग हो. मध्ये घेतलेली. इव्हन फोटोग्राफर सुद्धा नवल करत होते. हो. I need an intervention, divine intervention, you know. Only in my crucial moments do they pay attention carefully. The shadows of my past welcome me again. तर फ्रेंड्स, बीच म्हणजे फक्त फिरायची जागा नाही, ती एक थेरपी आहे. समुद्राकडे पाहताना मनातले सगळे थॉट्स आपोआप शांत होतात, आणि अशा ठिकाणी हजबंड वाईफ मोमेंट्स म्हणजे खूप खास असतात. बाय द वे आता माईक नाही घातलाय आपण, त्यामुळे मे बी आवाज आपला स्पष्ट नाही येणार तितकासा. हो हो, आणि हे याचा काय म्हणतात, वेव्हचा आवाज येईल. व्यवसायी आवाज येईल. आणि आता आपण तिकडचं नाईट व्ह्यू कॅप्चर करून दाखवू. ओके. असं वाटतंय जत्रा आहे दुरून, तरी तसं वाटतंय काय माहिती. जवळजवळ मे बी खेळणे वगैरे असू शकतात. तुम्ही एखादा ना. घालायचं घे. मॅडमांना पाणीपुरीचा स्टॉल दिसला आणि मॅडम खाणार नाही असं होऊ शकत नाही. मी तुला बोललो होतो पण पाणीपुरी घे. सुकी पुरी का घेतो? हम में से कुछ नहीं मिलेगा, सारा हमारा है सिर्फ. ठीक आहे, पाहू ना आपण. तुला किती घेऊ देतो? एक तर घेतली फक्त. ठीक आहे. तर काही आता आमचं फिरून झालेलं आहे, आणि हे बघा, थकलोय आता. आता आम्ही जाऊ रूमवर, मस्त फ्रेश होऊ, जेवण करू. आज आम्ही त्या आंटींना सांगितलंय की आता रात्रीचं प्लेट आम्हाला थाळी द्या असं. बोला ना, कोण? माईक बंद आहे तुझा ग, माईक बंद आहे तुझा. जाऊ दे. जाऊ दे, चलता है अभी, चलता है. किती प्रॉब्लेम होतो हे, असं एकदम परत परत राहून जातं असं. जाऊ दे आता, हेच टाकतो व्हिडिओ. हा, ठीक आहे. नॅचरल आहे ना. चलायचं? हो. चला. काय हो, किती छान आहे नाही का? नाईट व्ह्यू तर आणखीनच मस्त वाटतंय. मला तर ते म्हणजे असं कोझी वाटतंय. छान असं घर आहे. आपण दोनच लोक आहेत, काही गडबड नाही, गोंधळ नाही, आणि खूप छान अरेंजमेंट त्यांनी केली ही बाहेरच. खूप मस्त. तुला कसं वाटतंय? मला पण खूप छान वाटतंय, आणि एक टिपिकल नाही का, म्हणजे घरातलंच फूड खाऊ, आणि
एकदम व्यवस्थित थाळी सिस्टीम पण खूप छान केलेली त्यांनी. आता आपण 2 थाळीच मागवलेल्या आहेत, जसं की तुम्ही मी प्रॉन्स थाळी आणि तुमच्यासाठी कुठली मागवली? सुरमई ना? सुरमई. छान आहे, मला आवडलं फार. हो. कोझी आहे मस्त. आणि टेस्ट करून आम्ही रिव्ह्यू पण बघेल. सो गाईज, माझी प्रॉन्स थाळी येऊन गेली आहे. आणि हो हो वाव, गरम गरम आहे पण छान आहे, खूप मस्त टेस्ट आहे. लिंबू टाकातून छान लागेल. गरम आहे फार. मैसूर मी तयार नाही झालेली बाबा. पावसात थांबा बघावं लागेल आता मला. खूप छान टेस्ट आहे. खूप आहे, खूप मस्त. हो 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 हो. हो हो. तुम्ही इकडे मुरुड जंजिराला किल्ल्याला जाता येतं का? एकदा कधीतरी जातो. अच्छा. कसं जातात तिकडे, फेरीने का? हा, तिथून आतून बोट जातात त्यांच्या. अच्छा. तुम्हाला जायचंय? हा, विचार करतोय. उद्या जा सकाळी मग लवकर. अच्छा. हा, गर्दी असते खूप तिकडे. अच्छा. नंबर लागतो, 5 ला बंद करतात. हो का? 5च्या आधी रिटर्न व्हायला लागेल तिथून. ओके ओके ओके. सायंकाळी. लवकर जा, सकाळी उठलात ना की लवकर जा. का सांगा, जास्त पब्लिक असते, लाईन मध्ये उभं राहावं लागते. अच्छा. बोटला लाईन लागते. हो का? अच्छा. जास्त नाही ना लोक बसत एका बोट मध्ये. नाही. फिरून बरोबर. या मग उद्या. हो, तोच विचार आहे. आणि ते नाही बघायला तरी भेटेल. तो हो. आपल्या महाराजांना जिंकता नाही ना आला. नाही जिंकता आला. नाही जिंकता. सिद्धीकडनं. किल्ले जिंकले महाराज. हा. तो नाही जिंकला. तिकडे रेवदंडाला पण ते नाना धर्माधिकारी हो, इथे. पण तिकडे वाटतं डायरेक्ट एंट्री अलाउड नसेल. नाही, तिथे एंट्री नाही. आधी 2-3 दिवस आधी बुकिंग करावी लागते. पण तुम्हाला जाताना ते भेटेल, त्यांचा बंगला वगैरे नमस्कार करायला भेटेल तिथे जाताना. अच्छा. पारनाका म्हणून टाका मोबाईलवर. हा. अच्छा अच्छा. तर साहेबांची आता सुरमई थाळी आलेली आहे बघा. आता तुम्ही ही रिव्ह्यू द्या. चेहऱ्यावर आनंद. ही बघा माझी प्रॉन्स थाळी आहे. हो हो. अच्छा. हा. आजच्या धावपळीच्या आयुष्यात हजबंडने वाईफला वेळ देणं खूपच इम्पॉर्टंट असतं, कारण गिफ्टपेक्षा, लक्झरीपेक्षा एकत्र शांतपणे बसून थोडा वेळ शेअर करणं हे नात्याला अजून मजबूत करतं. ग्रेव्ही पण छान आहे आणि राईस, तांदूळाची भाकर केलेली आहे, ती पण खूप सुंदर आहे. सोलकढी. टाईम आणि स्पेसच्या मर्यादेमुळे ब्लॉग हा 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे, तर पार्ट 2 पाहायला विसरू नका, ज्यात आम्ही भेट देणार आहोत रामेश्वर टेम्पल, रेवदंडा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, ते तिच्या आवडीच्या दत्त महाराजांच्या मंदिरात आलेली म्हणून. कसं वाटतंय तुला? दत्त मंदिर दर्शन. तर पार्ट 2 उद्या येणार आहे, तर स्टे ट्यून.